त्याच्या खाली वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स 10 लाख स्क्वेअर फीटचा आहे. 10 लाख स्क्वेअर फीटचा आहे. त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण जर बघितलं तर सगळे स्पोर्ट्स आहेत त्यामध्ये. हे बघा, म्हणजे अगदी आपले कबड्डीपासून खो खोपासून इंटरनॅशनल लेवलचे सगळे स्पोर्ट्स त्याच्यामध्ये घेतलेले आहे. बराबर है हाफिज भाई? 10 लाख स्क्वायर फीट है. अभी एक बार गार्डन का ऊपर का बताओ. हाँ, और एक एक करके बताओ. चालू कर रहे बाबा ते. हाँ या दाखव ना. एक एक जरा एलिब्रेट करून दाखव ना. एक एक जे आहे ना असं. हां, हे टोपरी गार्डन. याच्यामध्ये एक विशेष असा आहे की ह्या गार्डनमध्ये गेल्यानंतर त्या लोकांना जे रेस ट्रॅक आहे त्या रेस पण म्हणजे घोडे धावताना जे आहे तेही पाहता येतील. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वरच्या ह्याला बांधकाम नाही आहे. पाथवे सोडून कुठलंही बांधकाम कन्स्ट्रक्शन नाही. पूर्ण 100% उद्यान आहे. आणि खाली जे आहे ते आपण म्हणाल मगाशी त्याप्रमाणे ते खालचं कुठले कुठले स्पोर्ट्स आहे दाखवा ना. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ते दाखवा. व्हॉलीबॉल आहे, हँडबॉल आहे, बास्केटबॉल आहे, क्रिकेट नेट आहे, जिम्नॅस्टिक आहे, ॲक्वॅटिक एरिना आहे, खो खो आहे, कबड्डी आहे, बॅडमिंटन आहे. म्हणजे आपली मराठमोळे खेळ पण आहेत. कितने टाइप के हैं सब. शूटिंग रेंज है, रेसलिंग है, बॉक्सिंग है, स्क्वैश है, जूडो है, स्केटिंग है, टेक्वांडो है, टाइक्वांडो, टेबल टेनिस.
आणि दुसरी गोष्ट, हे जे आहे खालचं, याला पूर्णपणे व्हेंटिलेशन आहे आणि नॅचरल लाईट आहे. त्या पद्धतीचं ते केलेलं आहे. आणि टोटली हे सगळं जे आहे, जे काही लोक मध्ये सांगत होते की तिथे काही वरती इंडोर स्टेडियम होईल, गेम होतील, कन्स्ट्रक्शन होईल, तर बिलकुल तसं काही नाही आहे. पूर्णपणे हे इको फ्रेंडली आपण करतो आहे. आणि मुंबईकरांसाठी 300 एकराचा मोठा ऑक्सिजन पार्क जो आहे या ठिकाणी निर्माण होतो. म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा हा सेंट्रल पार्क आहे, सिटी पार्क आहे. हां, आता हे एक झालं. आता हे बघितल्यानंतर एक दुसरं एक आपलं तुम्हाला ठाण्याचं दाखवतो मी. हां, कनेक्टिव्हिटी दाखवा. कनेक्टिव्हिटी बघून घ्या. हां, सांगा ना. आपल्याकडे आता मेट्रो 3 याचं स्टेशन इथं आलेलं आहे, नेहरू सायन्स सेंटर. हे अंडरग्राऊंड खालच्या खाली महालक्ष्मी होणार. म्हणजे आता जे काय इव्हेंट होतात किंवा स्पोर्ट्स आल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक आले तर त्यांच्या मुवमेंटचा जो प्रश्न तयार आहे तो इथं खालच्या खाली या कनेक्ट होईल. आणि तोच अंडरपास हा ॲनी बेझंट रोड, क्रॉस रोड हजेरीला जाईल. म्हणजे हा जो पूर्ण कोस्टल पार्क आहे, हा कोस्टल पार्क खालच्या खाली या पूर्ण महालक्ष्मी सेंटर पार्कला आणि पूर्ण या सगळ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला. आणि या ठिकाणी आपलं ऑलरेडी अंडरग्राऊंड पार्किंग सुरू झालंय. 1200 गाड्यांचं पार्किंग इथे येणार आहे. मूळ जो कोस्टल रोडचा जो प्रकल्प आहे त्याच्यामधलाच हा भाग आहे, ज्याच्यामध्ये 100 बसेस आणि बाकी गाड्या असतील. तर हा जो रस्ता आहे हा सरळ पार्किंगला कनेक्ट होईल. म्हणजे पार्किंगवरनं आपल्याला मेट्रोला जाता येईल खालच्या खाली आणि इथल्या सगळ्या सुविधांना पण व्हिजिट करता येईल. अशा पद्धतीचा हा पूर्ण आराखडा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. हा जो अंडरपास आहे ह्याचं काम मुंबई महापालिकेने MMRCL ला दिलेला आहे आणि त्याची निविदा देखील प्रसिद्ध झालेली आहे परवा दिवशी. आता हा एक तर जागतिक दर्जाचा मोठा सेंट्रल पार्क मुंबईकरांना वरदान ठरेल. आणि म्हणजे सगळ्यांनाच, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना याचा आनंद घेता येईल. जे आम्ही बोललो होतो, जसं आमचं महायुती सरकार आलं आणि त्यावेळेस आम्ही ती संकल्पना मांडली, त्याला आम्ही एवढं सगळं हे करून मूर्तरूप दिलेलं आहे. याचं आता काम सुरू आम्ही करू. आणि मी इथं मुंबईचे आयुक्त आताचे गगराणी जी यांना धन्यवाद देतो. हाफिज कॉन्ट्रॅक्टर बहुत ही अच्छा आपने किया है, ये आपके लिए आपका भी बहुत बहुत अभिनंदन. आणि सुरुवातीला आपले चैल कमिशनर होते, त्यांनी मग त्या लोकांशी बोलून, रेस्कोर्सच्या लोकांशी बोलून ते जागा आपल्याकडे घेतलेली आहे. ठाणे शहरातलं एक ठाणे खाडी किनारी एक विविंग टॉवर आहे 50 एकरमध्ये. आणि कन्व्हेन्शन सेंटर आहे कासरवडावली. हे देखील हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी बनवलेलं आहे. आणि उंची आहे 260 मीटर. सबसे बड़ा है इंडिया का सबसे बड़ा है. आयफेल टॉवर 300 मीटर आहे, आपला 260 आहे. तर तो एक दाखवा. दुसरा टाउन पार्क आहे कोलशेतमधला 25 एकरमधला. आणि एक स्नो पार्क आहे इंटरनॅशनल लेवलचा. अम्युजमेंट पार्क आहे, ॲडव्हेंचर पार्क आहे, पक्षी संग्रहालय आहे. आणि एक दाखवा नाही. नंबर 1 दिखाओ कौन सा. ये विविंग टावर है ना, टाउन पार्क वाला. हाँ, टाउन पार्क.
DOT वर बांधणार आहे हां. आगाशिष्ट निधी नाही लागणार. प्लॅनेटोरियम पूर्ण भेटी सांगितलं चालेल. चार गोष्टी आहेत. सायन्स सेंटर, एक्वेरियम, सायन्स सेंटर है, एक्वेरियम है, फिशरीज हेरिटेज आहे, प्लॅनेटोरियम आहे. याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत. पन्नास एकरमध्ये बरोबर. जी सर. स्नो पार्क आणि अम्युजमेंट पार्क स्नो पार्क आणि अम्युजमेंट पार्क 25 एकरमध्ये होईल. 25 एकरमध्ये आहे. हा सुद्धा आपण निधी लावत नाही, PPP तत्वावर आहे सर. हो ते सांगू नंतर. हां हे बघ. ॲव्हियरी एवेरी दाखवा ना. हो पक्षी संग्रहालय. बक्षी संग्रहालय 12.5 एकरामध्ये आहे. ते जरा त्याचं पिक्चर ते मोठं करा. नेक्स्ट पुढे. हां हे म्युझिकल सेंटर. हां म्युझिकल सेंटर तो परत आहे 25 एकरमध्ये आहे सर. आहे. 25 एकरात 25 एकर आहे ना. 26 बाय हां 25 एकर. येस सर. आनंदवन आपण तयार करत आहे. आनंदवन ग्रीन बेल्ट आहे याच्यामध्ये. कॉर्पोरेशन आणि आनंदवन संजय ग्रीन गांधी नॅशनल पार्क. संजय गांधी नॅशनल पार्क आणि आनंद मिळून आपण आनंदवन करतोय ना. टोटल ग्रीन बेल्ट लेंथ किती आहे? 18.4 किलोमीटर. सर 18.5 किलोमीटरची आहे. म्हणजे ते आपलं ह्याला वॉकिंग ट्रॅक. वॉकिंग ट्रॅक. इकडे अर्बन फॉरेस्ट घेतलाय आपण बरं. बरोबर सर. त्याच्यानंतर सर ठाणे इंटरनल मेट्रो कनेक्शन आपण करत आहोत. हे कनेक्शन आपण बुलेट ट्रेनचे देत आहोत. म्हणजे बुलेट ते ट्रेन दाखवायचं आहे मेट्रो से त्याला मेट्रो दाखवा ना. जी बुलेट ट्रेनला आपण कनेक्ट करतो इंटरनल मेट्रोने, ठाणे इंटरनल मेट्रोने. सर हां सर
रेड लाईन जे आहे ते बुलेट ट्रेनच्या अलाइनमेंट आणि आहे. त्या ब्लू जे आहे डार्क ब्लू जो आहे तो आपल्या ठाणे मेट्रोचा लोकेशन आहे. हां. आणि इकडनं हे जो डॉटेड आहे हा पूर्ण आपण नवीन कनेक्ट करतो कळवा मार्गे मुंबई. हा म्हणजे हा जुना आपला होता डार्क ब्ल्यू. आता हा जो लाईट ब्ल्यू दाखवतोय आपण तो एक्सटेंड करतो. तो त्याला कनेक्ट करतोय बुलेट ट्रेनला, बरोबर ना? बरोबर. आपण कोपर स्टेशनला पण कनेक्ट करतो आणि मेट्रो 12ला पण कनेक्ट करतो. अच्छा, मेट्रो 12 आणि कोपर स्टेशन कोपर स्टेशन. म्हणजे कनेक्टिव्हिटी लोकांना मिळेल, Yes. फास्ट कनेक्टिव्हिटी. आता आपण सगळी तिथली माहिती याच्यामध्ये एकच आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विविंग टॉवर आहे, कन्व्हेन्शन सेंटर आहे, आपण ते ठाण्यात करतोय कासरवडवलीला. याचं देखील सगळं डिझाईन हाफिज